सत्य, निष्ठा, दानशूरपणा आणि नियतीशी दिलेला एक अथांग लढा. जेव्हा आपण महाभारताचा विचार करतो तेव्हा एक असं नाव समोर येतं ज्याबद्दल मनात आदर आणि डोळ्यासमोर पाणी एकाच वेळी उभा राहतं. तो नाव म्हणजेच सूर्यपुत्र कर्ण. मित्रांनो, आपण कर्णाला ओळखतो ते त्याच्या दानत्वामुळे आणि दुर्योधनाशी असलेल्या त्याच्या मैत्रीमुळे. पण कर्णाचं आयुष्य फक्त एवढंच नव्हतं. एका सूतपुत्राचा अंगराज होण्यापर्यंतचा प्रवास, त्याच्या वाटेला आलेले शाप आणि त्याचं ते महान कवच कुंडल, या प्रत्येक गोष्टी मागे एक मोठी कथा आहे. म्हणूनच आजपासून आपण एक विशेष प्रवासाला सुरुवात करत आहोत. आपण कर्णाच्या आयुष्यातील विविध पैलूंवर 100 व्हिडिओवर एक विशेष मालिका घेऊन येत आहोत. आजच्या पहिल्या भागात आपण जाणून घेऊया की या कर्णाला आजही जगात सर्वश्रेष्ठ योद्धा मानलं जातं. कर्ण, ज्याला जगाने सूतपुत्र असे संबोधून अपमानित केले, तो प्रत्यक्षात सहस्रकिरणांच्या सूर्याचा एक तेजस्वी भाग होता. महाभारतातील एका महान योद्ध्याच्या बलिदानाची हृदयद्रावक कथा. राजकुमारी कुंतीने न कळत सूर्यदेवाचे आवाहन केले आणि एका प्रचंड तेजस्वी पुत्राला जन्माला आला, जो जन्मापासूनच या पृथ्वीवर अभेद्य कवच आणि तेजस्वी कानातले घेऊन प्रकट झाला होता. पण नशिबाचा हा क्रूर खेळ पहा. कुटुंबाच्या या सन्मानामुळे आणि जनतेच्या भीतीमुळे एका असहाय्य आईला स्वतःच्या मुलाला सोडून द्यावे लागले. डोळ्यातून अश्रू आणि कुंतीने त्या निष्पाप मुलाला गंगेच्या प्रवाहात सोडले. तो क्षण किती हृदयद्रावक असेल. हा निसर्गाचा नियम होता. क्षत्रिय कुटुंबात जन्माला आलेला राजकुमाराला सूत म्हणून जगण्यास भाग पाडणे, महाभारतातील सर्वात भयानक संघर्षाचा पाया येथेच गाठला गेला. हा उदार कर्ण होता. या महान योद्ध्याच्या पुढील संघर्षाबद्दल जाणून घेण्यासाठी आता सबस्क्राईब करा.